विश्ववंदनीय जगद्गुरु महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांना त्रिवार पंचांग प्रणाम। भारतीय राज्यघटनेचे विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा अभिवादन करतो। या ठिकाणी ग्रंथपठणाला सुरुवात करतो। आपला खंड आहे चौथा आणि चौथ्या खंडामधलं आपलं प्रकरण आहे 2 नंबरचं। आणि कालचं प्रकरण ऐकलं आपण किंवा चिनी राजा होता। चिनी राजा त्याचा सत्यव्रताचे त्याचे पालन असते आणि तो समुद्रामध्ये भिंत बांधण्याची 4 महिनेपर्यंत तो त्याची त्या रथाला जोडून समुद्रात फिरवतो। तर आज पाहूया आपण बिंदुमती गणितेचे सत्यव्रत। महाराज एके दिवशी पाटलीपुत्र शहरामध्ये मगध सम्राट धर्मशोक काही खेड्यातील काही शहरातील प्रतिष्ठित नागरिक तसेच अधिकारी नौकर आणि मंत्रीगण इत्यादी सर्वांना घेऊन गंगा नदीला आलेला पूर पाहायला गेले म्हणतात है ना। पाटलीपुत्र आणि मगध ही सम्राट अशोकाची राजधानी होती आणि बिहारची राजधानी पण सुद्धा पटना आहे। आता त्याला पटना म्हणतात पण त्याचं नाव सत्य जे आहे ते पाटलीपुत्रच आहे, सम्राट अशोकाची हे आहे ते। आणि या ठिकाणी असे काही अधिकारी आणि नौकर चाकर घेऊन ते मंत्रीगण घेऊन तो पूर पाहायला गेले। त्यावेळी गंगा नदीला फार मोठा पूर आलेला होता। गंगा नदी आहे तिकडे, त्या गंगा नदीला खूप मोठा पूर आलेला होता म्हणतात। आल्यामुळे ती दोन्ही थंडी म्हणजे दोन्ही थंडी भरून वाहत होती। म्हणजे दोन्ही नदीच्या वर पाणी वाहत होतं, म्हणजे वरून जात होते एवढं पाणी वाहत होतं, वरून वाहत होतं आणि होती। आता आपसातच चर्चा चालू लागली, त्यांच्या एकमेकांमध्ये चर्चा होऊ लागल्या। तशा सम्राट अशोकाने सर्वांना विचार करावा लावणारा प्रश्न केला। म्हणजे त्यामधला आता सम्राट अशोक त्यांच्या सोबत असल्याच्या नंतर सम्राट अशोकाने असा प्रश्न केला की तो त्यांना मंत्री अधिकाऱ्यांना विचारत पडण्यासारखा प्रश्न केला। येथे असलेल्या लोकांमध्ये गंगा नदीचे पाणी उगमाकडे वाहायला लावू शकेल असा कोणी आहे काय म्हणतात ते, किंवा आता एवढं भरमसाठ पाणी चाललं म्हणतात गंगा नदीमधून आणि नदीच्या वरून चाललं म्हणतात की एवढा भरपूर पूर आला म्हणतात। आणि आता त्यामध्ये सम्राट अशोक काय करतात, सम्राट अशोक असा प्रश्न करतात, त्यांना काय प्रश्न करतात माहित आहे का, किंवा आता हे नदी आता सध्या दिशेनं वळेल, हे नदी उलट्या दिशेनं वाहणार आहे म्हणतात, असा कोणी वाहायला लावणार आहे म्हणतात, असा कोणी आहे का म्हणतात। एवढ्या वेगाची नदी ती, एवढा मोठा पूर आलेला त्या नदीला, आता ते काय म्हणतात किंवा हे उलट्या दिशेनं वाहायला लावीन असा कोणी आहे काय म्हणतात ते, असं त्या ठिकाणी म्हणतात। तेव्हा अधिकारी उत्तरते की महाराज हे काय शक्य, ते अधिकारी म्हणतात हे कसं काय शक्य होऊ शकते आणि शक्य होण्यासारखी गोष्ट तरी आहे का म्हणतात, हे शक्य होणार आहे का म्हणतात, शक्य होण्यासारखी गोष्ट आहे का म्हणतात। एवढं मोठं गरमसाठ नदीचं पाणी चालत वाहत आहे, त्याच्यावर म्हणतात तुम्ही की ते पाणी सरक्या दिशेनं उलट्या दिशेनं एवढं पाणी कसं काय जाणार हा, हे म्हणजे विचार करण्यासारखीच गोष्ट आहे म्हणतात। एवढं सामर्थ्य कोणाच्या अंगी आहे म्हणतात, एवढा शक्तिशाली एवढा बलवान शिवार कोण आहे म्हणतात। त्यावेळी बिंदुमती नामक एक वेश्या नदीवर आली होती। बिंदुमत नावाची एक वेश्या त्या नदीवर आली होती, वेश्या म्हणतात आली होती। तिनेही राजाने केलेला प्रश्न ऐकला होता। ते यांचे मंत्र्यांचे आणि अधिकाऱ्यांचे ते वेश्या आलेली होती, बिंदुमती नावाची वेश्या होती। मग हे जे काही प्रश्न करत होते त्यामुळे तिला ऐकू गेल्याच्या नंतर तो प्रश्न तिने ऐकला आणि अधिकारी वर्गाने दिलेले उत्तर देखील ऐकलं। अधिकाऱ्यांनी काय कोणत्या प्रकारचं सम्राट अशोकाला उत्तर दिलं ते पण तिनं ऐकलं। आता जवळ आता आपल्या बाजूला कोणी चर्चा करत आहे, आपल्यापर्यंत ऐकू येतेच ना, मग तशा प्रमाणे ती तिथं उपस्थित होती आणि उपस्थित असल्यामुळे तिला पण ती गोष्ट ऐकू आली। त्या अधिकाऱ्यांनी काय उत्तर दिलं ते पण गोष्ट तिनं ऐकली आहे ना। तेथे असलेल्या सर्वांच्या मुद्रेवरील पाणी पतळले होते आणि काही लोक आपसातच
कुजबूज करत होते. काही लोक आपसात कुजबूज करत होते, काही लोक चर्चा कशी करत होते, काही लोक कशी. बिंदुमती वेशेने मनातच विचार केला. त्या ती जी स्त्री होती बिंदुमती नावाची, तिने तिच्या मनामध्ये विचार केला, येथे असलेले सर्व लोक उच्च कोटीचे जीवन जगणारे आणि सन्माननीय आहे. इथे जेवढे लोक या नदीवर आल्यानंतर ते लोक सन्मानाचं जीवन आणि उच्च दर्जाचे लोक आहेत म्हणतात, जगणारे आहे म्हणते. तर आता मी काय स्वतःचा देह, मी काय म्हणतात ते काय म्हणतात, मी काय स्वतःचा देह विक्रय करून कसे बसे जीवन जगायला करणारी आहे म्हणतात. मी काय म्हणतात, मी वेशा म्हणतात कसं तरी माझे जीवन चालू राहिले कुजबूज करून, आहे ना. त्या ठिकाणी तिच्या पण मनामध्ये त्याचा प्रश्न उत्पन्न होतो, जीवन माझं कसं तरी मी चालू राहिले म्हणतात, कसं तरी हलकटपणाचा धंदा करून, काय म्हणते, हलकटपणाचा धंदा करून मी माझं जीवनाशय करणारी एक गणिता आव म्हणता. परंतु माझ्या या सत्याचा प्रभाव राजाला अवश्य दाखवणार म्हणतात. मी जर सत्य असेल म्हणतात, कोण्या मार्गामध्ये भटकणार नाही, कोण्या मार्गामध्ये चुकणारी नसेल, तर सम्राट अशोक राजाला माझा हा जो प्रभाव आहे म्हणतात हा अवश्य दाखवेल म्हणतात, है ना. तेव्हा तिने आपल्या मनातील सत्य प्रत्यक्ष कृतीत उतरवले. तिनं आपल्या मनामध्ये थोडस सत्य उतरवलं, कृतीत तिने उतरवले. आणि त्याचबरोबर तिच्यातील सत्याच्या प्रतापाने गंगा नदी गरजत खळबळत उगमाकडे उलटी वाहू लागली. पहा किती मोठी, जे सम्राट अशोकानं नाही करू शकलं, जे ते अधिकारी नाही करू शकले, जे काही जेवढे त्या नदीवर लोक आलेले होते पाहायला, त्यांनी ते काम करू नाही शकलं. मग एका वेशानं ते काम करून दाखवलं. तिनं काय म्हटलं मनामध्ये, माझं जर काही चुकत नसेल, मी जर सत्याच्या आधारावर जीवन जगत असेल, तर ही नदी उलट्या दिशेनं खळबळणार आहे. तर ती नदी खरंच कशी होती, ती काय होते, खळबळते आणि उलट्या दिशेने ती नदी वाहू लागते. तेव्हा सर्व लोक एक दुसऱ्यांच्या तोंडाकडे पाहतात. बरं कसं झालं, बरं कसं झालं, तू त्यांच्या चेहऱ्याकडे पाहते, तू त्यांच्या पाहते, तू यांच्या पाहते, म्हणजे एकमेकांच्या चेहऱ्याकडे ते पाहू लागतात आणि त्यांच्या मनामध्ये विचारच होते, पाहतात, एकामेकाच्या चेहऱ्याकडे पाहतच राहतात आणि विचार करू लागतात की आतापर्यंत इकडे वाहणारी नदी कधी उलट्या दिशेने कधीच वाहली नाही, आणि आता कशी काय वाहू लागली बा, कशी काय वाहू लागत आहे, असे घडले, असं कसं काय घडू शकते, असं नाही घडू शकत. सरळ वाहत असलेल्या नदीने एकदमच आपला वेग कसा काय बदलला. सरळ एवढ्या वेगानं वाहणारी नदी आणि एकदमच तिनं आपला धाव कसा काय उलट्या दिशेनं बदलला म्हणतात, है ना. उगमाकडे वळवल्यामुळे आता आपसात लाटांचा टकराव होऊ लागला. एकमेकांना त्या लाटांचा टकराव होऊ लागला. मोठ्या मोठ्याने आवाज येत होता. मग त्या एकमेकांचा लाटा एकमेकांना लागत मोठ्या मोठ्याने आवाज येऊ लागला. तो आवाज व तो मागं फिरलेला प्रवाह पाहून राजा आश्चर्यचकित झाला. ती उलट्या दिशेची नदी पाहून, ते लाटा एकमेकांना लागत होत्या, तो आवाज पाहून राजा काय झाला, चकित झाला, आश्चर्यचकित होता तो. त्याला समजत नव्हतं की हे कसं काय झालं, आहे ना. मग आश्चर्यचकित अधिकारी वर्गाला विचारले, अरे ही गंगा नदी आताच्या आता उलट्या दिशेने वाहू लागली आहे, हे कसं काय झालं. हे गंगा नदी आतापर्यंत जो सरळ दिशेनं वाहू लागत होती, पण आता हे नदी उलट्या दिशेनं एकदमच वाहू लागली, असं कसं काय होऊ शकते, हे कसं काय शक्य आहे म्हणतात, हे कसं काय घडलं म्हणतात, आहे ना. तेव्हा अधिकारी म्हणाले की महाराज, पाटलीपुत्र नगरामध्ये बिंदुमती नावाची एक वेश्या राहते म्हणतात. काय म्हणतात, बिंदुमती नावाची एक वेश्या राहते. आपला प्रश्न ऐकून बिंदुमतीने तिच्या अंगी असलेली सत्यशक्ती गंगा नदीच्या पाण्यावर चालवली म्हणतात. ते जरी तशी असेल, तिला त्या नावानं ओळखल्या जात असेल, पण सत्याच्या मार्गावर आणि सत्याच्या आधारावर चालणारी ती होती. तिनं त्या पाण्यावर आपली सहनशक्ती चालवली, म्हणजे सत्य क्रिया चालवली, शक्ती चालवली. त्यामुळे ही नदी आता उलट्या प्रवाहाने वाहू लागली म्हणतात. हे ऐकून तिच्या असलेल्या शक्तीबद्दल राजाला आश्चर्य वाटले. किंवा एक वेश्या नावाची, जिला वेश्या नावाने ओळखल्या जाते आणि वेश्या मानल्या जाते, ते कशी काय एवढं करू शकते. राजा
जो सम्राट अशोक राजा होता तो काय होता, आश्चर्यचकित होते आणि तात्काळ बिंदुमती वेशेकडे स्वतः तिच्याकडे गेला आणि म्हणाला, काय ग तुझ्या अंगी असलेल्या सत्याच्या प्रभावाने ही गंगा नदी उलट्या दिशेने वाहू लागली काय? उलट्या प्रवाहाने वाहत आहे काय? लोक असे सांगतात हे सत्य आहे का? लोकांनी मला सांगितलं असं हे सत्य आहे काय म्हणतात. तर ते काय म्हणते, होय महाराज हे सत्य आहे ना, हे जे काही तुम्ही जाणलं हे सर्व गोष्ट सत्य आहे म्हणतात. पण तुझ्या अंगी हे सत्यबळ कसे आले म्हणतात. तुझ्या अंगी एवढं सत्यबळ कसे काय आले आहे ना, की तू दुसऱ्या कोणाकडून ऐकून खरे खोटे सांगत आहेस म्हणतात. तू कोणाकडून दुसरं ऐकलं, तुझं महत्व, तुझं मोठेपणा मला काय खरं खोटं सांगू राहिलं म्हणतात तू. ते म्हणतात नाही म्हणतात ना, तू प्रत्यक्ष अगदी हलक्या दर्जाने स्वतःचा देह विक्री करून पोट भरते. म्हणजे तू तुझा देह, तुझं शरीर विक्री करून तू तुझं पोट भरतो. मग तुझ्यामध्ये ही शक्ती आली कशी काय? आता सम्राट अशोक त्यांना उत्तर करतात, प्रश्न करतात, ते त्याच्यावरच उत्तर देते. ते राजाने विचारले, महाराज हा सर्व माझ्या अंगी असलेल्या सत्याचा प्रभाव आहे म्हणतात. माझ्या अंगी तो गुण आहे म्हणतात चांगल्या प्रकारचा. त्या सत्याच्या प्रभावाने ही नदी उलट्या दिशेने वाहू लागली म्हणतात. हा सर्व माझा सत्याचा प्रभाव आहे म्हणतात, है ना. तिने दिले, यावर तिने राजाला असं उत्तर दिले. यावर राजा म्हणाला, पण तू तर भोळ्या भावळ्या लोकांच्या खिशात हात घालणारी आहे. तू भोळ्या भावळ्या साध्या चिल्लर चालणार लोकांच्या खिशात हात घालणारी स्त्री आहे. त्यांचं पण सत्य आहे. ते जे काय म्हणतात ते एक देशाला तशी दर्जा दिली जात होती. मग तू साध्या माणसाच्या खिशात हात घालणारी स्त्री आहे ना. मग त्यांना ठगवून कंगाल करणारी आहेस तू. त्यांना ठगवतं, कंगाल करणारी वाईट चालीची आहेस तू, आहे ना. आणि अव्वल दर्जाची आहेस तू. पाप कर्म करणारी आहेस तू. सद्गुण संयम मर्यादा सोडून दिलेली आहे म्हणतात त्या सर्व गोष्टी. सदोचित वाईट कामं करणारी आहेत म्हणतात तू. सदाचारी पायमल्ली आहे म्हणतात तू. विषय वाचण्याच्या अंधबद्धाने मूर्ख लोकांना लुटून पाडणारी स्त्री आहेत म्हणतात तू, आहे ना. या ठिकाणी ते तसं म्हणू लागले. जीवनामाय करणाऱ्या स्त्रीच्या अंगी सुद्धा ते सत्य कसे काय असू शकतो. एवढे सर्व काही गुण तुझ्यामध्ये वाईट असल्याच्या नंतर तुझ्या अंगामध्ये असा सत्याचा गुण कसा काय असू शकते म्हणतात. हे कसे काय बरं, हे कसं काय शक्य होऊ शकते म्हणतात. महाराज आपण म्हणाला की अगदी खरे आहे म्हणतात. तुम्ही जसं मला म्हणलं, तुम्ही जसं काही मला सांगितलं, तुम्ही ज्या ज्या प्रकारच्या शब्दाने मला म्हटलं हे सर्व सत्य आहे म्हणतात. याच्यावर तुमचा शब्द एकही खोटा नाही आहे म्हणतात. मी तशाच प्रकारची आहे म्हणतात. अगदी खरा आहे म्हणतात. आपण वर्णन केलेली कामं करूनच मी माझं जीवन चालवतो म्हणतात, आहे ना. मी तशाच प्रकारची स्त्री आहे. तसे असूनही परंतु माझ्यात असे एक सत्य शक्तीचे तेज आहे की त्या शक्तीच्या जोरावर मी देवता मनुष्यासह जगाला उलटून पालते करू शकतो म्हणतात. मी माझ्यामध्ये ते सर्व गुण खराब असतील तरी मी देव आणि देवालाही पण सुद्धा आणि मनुष्यालाही पण सुद्धा संपूर्णला सुद्धा माझ्या इशाऱ्यावर नाचवणारी म्हणतात. काय म्हणते ते, पाचवणारी, उलटून पाचले करू शकतो म्हणतात. मी एवढं आहे म्हणतात माझ्यामध्ये. तिने असं राजाला उत्तर दिलं. ते सत्यबळ काय आहे ते मला कळून दे म्हणतात. असा राजा म्हणाला. महाराज माझी ही ठरलेली असून तेवढी फी देणारा तो क्षत्रिय असो की ब्राह्मण असो की व्यापारी शेठ असो की कोणी गरीब असो किंवा नोकर असो आणखी कोणी असो, त्याची मी बरोबर सेवा करते. मी कोणालाही उच्च किंवा नीच समजत नाही म्हणतात, आहे ना. मी कोणालाही कमी नाही, कोणालाही जास्त नाही. मी माझ्या हिशोबानं जसं मला समजायचं आहे तसं समजतो म्हणतात. माझ्या समोर राजा असो, चक्रवर्ती असो, महाराज असो, अधिकारी असो, पंतप्रधान असो, कोणी असो म्हणतात, गरीब असो, भीक मागणारा असो, कोणी असो, माझ्या समोर जो काही आहे जसं आहे म्हणतात तसं आहे, सेम आहे. मी नीच कोणाला कधी समजत नाही म्हणतात, उच्चही कोणाला समजत नाही म्हणजे इच्छेचे बंधन. आणि माझी
ती देणाऱ्याची इमानदारीने मी सेवा करतो म्हणतात. सेवा करते म्हणतात ती. महाराज हीच माझी सत्याची शक्ती आहे म्हणतात. काय म्हणतात? माझ्याजवळ शक्ती, जादू, टोना अशा कोणत्याही गोष्टी नाही आहे म्हणतात. मला जे काही कोण पैसे दिले त्या पैशाच्या बरोबरीचा निभाव करणारी क्रिया म्हणतात. जेवढे पैसे दिले तेवढे परिपूर्ण त्या पैशाच्या जोगत म्हणजे सर्व काही निभावणारी हा म्हणतात मी इथं चांगली इमानदारीनं आहे ना. त्या शक्तीच्या बळाने गंगा नदीच्या प्रवाहाला मी उलट्या दिशेने वळवलं. एवढं बल आहे म्हणतात नाही. हा कधी कोणाला ठगून पैसे नाही, कधी कोणाला लुटून पैसे नाही, कधी चोरून नाही, कधी काही नाही, कधी काही नाही म्हणतात. म्हणून या गोष्टीचं बल आणि शील आहे म्हणतात माझ्याजवळ. ही गोष्ट सांगितल्यानंतर आयुष्यमान नागते पुढे म्हणाले, महाराज याचप्रमाणे सत्यावर दृढ विश्वास ठेवून कामे करणारा कोणताही कामे करणे अशक्य आहे म्हणतात. तो त्याच्या मनानं आणि त्याच्या अंतःकरणातून किती पापकर्म करत असेल काही घेणं देणं नाही, कोणतंही करू दे, पण तो जर का त्याच्या मुखातून आणि त्याच्या सत्य क्रियातून आणि कोणाला ठगून आणि कोणाला लुटून जर पैसे नाही लुबाडत आहे किंवा काम नाही करत आहे, त्या गोष्टीसाठी तो कितीही मोठं काम करू शकते आहे ना. त्याच्यासाठी कितीही मोठ्या ताकदचं शक्तीचं काम करणं अशक्य म्हणतात, सहज करू शकते म्हणतात है ना. महाराज शिवी राजाने याचकात आपले डोळे दान देऊन टाकले आणि पुन्हा त्याला दृष्टी प्राप्त झाली. त्याच्या सत्य प्रभावात त्याचा सत्याचा प्रभाव होता म्हणतात. त्यानं ज्या श्रद्धेनं जे काही डोळे दान केले म्हणतात त्याला अशी अपेक्षा नव्हती ना की बा आता मी हे तर डोळे मी दान केले पण आता मी पण दुसऱ्याचे डोळे घेणार आहोत. त्याच्या मनामध्ये तसं काही नव्हतं. म्हणून त्याच्या शक्तीच्या बलाने सत्याच्या बलाने ते डोळे पुन्हा त्या सत्याच्या प्रभावाने आपोआपच सामर्थ्य झाले है ना. महाराज सुक्तामध्ये जे काही म्हटले आहे म्हणतात ते बहुतक सृष्टी आहे. एकदा नष्ट झाली आणि त्याचे कारण आधार पूर्णत्व नष्ट झाल्यामुळे कोणत्याही दिव्य दृष्टीचा लाभ होऊ शकत नाही. हे भावनामय दृष्टी संबंधी केलेले कथन आहे म्हणतात है ना. महाराज आपण ही गोष्ट अशा रीतीने समजावून घेतली पाहिजे म्हणतात है ना. मस्त म्हणतात. म्हणते नागसेन आपण हा दुर्दैव प्रश्न खरोखरच कौतुक पद्ध केला. कौतुक पद्ध म्हणतात की मला 10 मिनिटं 15 मिनिटं अर्धा घंटा विचार करण्यासारखा प्रश्नाचं मला उत्तर दिल्यानंतर कौतुकशाली शब्द प्रश्न मला सांगितला म्हणतात. खूप चांगल्या प्रकारे रीतीने मला हा प्रश्न तुम्ही सोडवला म्हणतात आहे म्हणतात. भयंकर गुंतीचा हा गाठ आपण फारच हुशारीने उकळून दिला म्हणतात. विरुद्ध बाजूने बोलणाऱ्याच्या तोंडावर चांगलीच तत्पार मारली म्हणतात तुम्ही है ना. याविषयी केलेला युद्धवाद मी आता सहर्ष मान्य करतो म्हणतात किंवा सत्य वचन तुमचं आहे म्हणतात आणि याच्यामध्ये केलेल्या सर्व गोष्टी पण सत्य आहे म्हणतात. सत्याच्या मार्गाने चाललो आपण तर आपल्याला दुःख नावाची गोष्ट स्पर्श पण सुद्धा करू शकत नाही म्हणतात ते आहे ना. आणि आपण वाईट दिशेनं चाललो तर आपल्याला वाईट दिशेने चालण्याचे कर्म पण सुद्धा आपल्याला कधीच सोडत नाही म्हणतात ते या ठिकाणी असे म्हणतात. म्हणून या ठिकाणी जर कोणताही व्यक्ती असो कसाही असो तो जर का सत्यवचनाने कार्य करत आहे आणि सत्यवचनाने चालत आहे तर त्याचं कोणतंही कार्य होऊ शकते, कोणतंही काम तो करू शकते. म्हणून या ठिकाणी गर्भशयनात जन्म घेण्याच्या संबंधी किंवा गर्भशयनात आपण बाळ असतो आणि जन्म घेण्याच्या संबंधी काय विचार असतात, काय आचार असतात, कसा जन्माला येतो, काय कच्च्या पद्धतीने जन्माला येतो हे प्रकरण आपण उद्या पाहूया. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. बुद्ध धम्म संघाच्या प्रतापाने सर्वांच्या प्रती मंगल कामना करतो.